हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3393. आता ऐसे करू दोघा धरुनिया मारू, मग टाकीतील हे खोडी, तोंडी लागली ते गोडी, कोंडू घरामधी न बोलोनी जागो बुद्धी, बोलावितो देवा तुका गडियांचा मेळावा. 3693. तेव्हा गोपी म्हणाल्या, आता असे करू, नंदाच्या मुलाला आणि तुक्याला चांगले ठोकून काढू, मगच ते चोरीची सवय सोडतील. त्यांना चोरून गोरस खाण्याची चटक लागली आहे. आता ते चोरी करण्यासाठी आले तर त्यांना हृदयरूपी घरात कोंडून घालू, न बोलता बुद्धीचा पहारा त्यांच्यावर ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व सवंगड्यांना एकत्र करून देवाला गोरस खाण्यासाठी बोलावले आहे. लखोटा. 3694. लये लये लखोटा, मूळबंदी कासोटा, भावा केले साहे आता माझे पाहे, हातो हाती गुंतली जीवपणा मुकली, धीर माझा निका सांडी बोला फिका, अंगीकारी हरी नको पडो फेरी, लाज धरी भांडे जगजोडी रांडे, बैस भावा पाठी एक माझ्या गोष्टी, केला सांडी गोहो धरी येथे मोहो, पाठी मोरा डोल, आवरी ते बोल पांगिलीसी बाळा पुढे अवकळा, आता उभी ठाई उभा उभी पाही, नको ओऊ डुकरी पुढे गाढव कुतरी, नाम केले खरे आपुले म्या बरे, तुका म्हणे एरी पांगविल्या पोरी. 3694. समाधी स्थितीपर्यंत पोहोचलेली एक मैत्रीण दुसऱ्या पारपंचिक विचारात असलेल्या मैत्रिणीला म्हणते, मी मूळबंधाचे जागी कासोटा घालून आत्मभावाचे सहाय्य घेतले. आता माझ्याकडे पहा, मी माझ्या वृत्तीला परमात्म्याच्या अनुसंधानरूपी लखोट्याची लाखेने चिकटल्याची एकीकरण करण्याची क्रीडा आरंभली. यम नियमादी अंगाचा अभ्यास करताना हातोहात माझी वृत्ती हरीचे ठाई गुंतली, त्यामुळे मी जीवपणाला मुकले. अशा प्रकारे माझे धाडस पहा आणि तू निष्क्रिय वाचाळता सोडून दे. तू माझ्याप्रमाणे श्रीहरीचा स्वीकार कर. जन्म मरणाच्या फेऱ्यात पडू नकोस. अग भांडखोर निर्लज्ज रांडे, काहीतरी लाज धर. देहाभिमान पतीचा त्याग कर आणि भगवंताचा मोह धर. आता व्यर्थ बडबड बंद कर. आत्मबंधन टाकून वृत्ती अंतर्मुख कर. तू आसक्तीच्या मोहाने परपंचाला बांधून घेतले, त्यामुळे तुझी भविष्यात अवकळा होईल. आता मन एकाग्र करून तू श्रीहरीकडे नीट पहा. भविष्यात डुक्कर गाढव कुत्रा हे जन्म घेऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, मी कसा नावलौकिक मिळवला आणि आत्महित साधले, इतर मुली मात्र संसारात आसक्त होऊन सुख दुःख भोगत राहिल्या. 3695. गडी गेले रडी कानो नेदीच तू चढी, आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो, न सहावे बार बहु लागतो उशीर, तुका आला रागे येऊ नेदी मागे मागे. 3695. काला खेळामध्ये खेळाडूंनी रडी खाल्ली. कांगावा करून ते बोलू लागले, हे कृष्णा, तू आमच्या गटाला कधीच जिंकू देत नाहीस, त्यामुळे आम्ही तुझ्या संगतीमध्ये खेळायला येत नाही. तुझी खेळातील चलाखी आम्हाला समजली. तू पाठीवर बसल्याने आम्हाला तुझा भार जड होतो, त्यामुळे भोजाला शिकवण्यास उशीर होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही राग आला आणि मी कान्होबाला माझ्या मागे येऊ दिले नाही. 3696. यमुने तटी मांडियेला खेळ, म्हणे गोपाळ गडी आणसी, हाल मांडा वावगी सांडा मोकळी, नावे ठेवूनी वाटा गडी, नवजे रडी मज कोणी, तुका म्हणे कान्हो तिळ्या तांदळ्या, जिंके तो करी आपुला खेळ्या. 3696. यमुना तीरावर वाळवंटात खेळ मांडून कृष्ण आपल्या सवंगड्यांना म्हणू लागला, मित्रांनो, कोणता खेळ खेळायचा आहे तो नक्की करा, याची मर्यादा ठरवा आणि मग खेळा. स्वैरपणे स्वैरावैरा खेळण्यात काय अर्थ आहे? ज्याच्या त्याच्या लक्षणावरून नावे ठेवून सवंगड्यांची निवड करा, म्हणजे ते रडीला जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध रूपी तिळा तांदळाला जो जिंकतो त्यालाच श्रीकृष्ण बरोबरीने खेळायला घेतो.
3697 बळे डाई न पडे हरी बुद्धी करी शहाणा तो मोकळे देवा खेळो द्यावे समभावे सापडावया येतो जातो वेळोवेळा नकळे कळा सापडती तुका म्हणे धरा ठाईच्या ठाई मिठी जीवे पायी घालूनिया 3697 भगवंताला दुराग्रहाने बळजबरीने कोंडून धरल्याने तो सापडणार नाही. कौशल्याने त्याला जो वश करील तो शहाणा. हरी सर्वत्र व्यापकपणे समान आहे या भावनेने देव सापडण्यासाठी त्याला मोकळेपणाने खेळू द्यावे. तो भावाने सापडेल. तो वेळोवेळी येतो आणि जातो, परंतु त्याला कायमचे शोधून काढण्याची युक्ती अनंत युगे गेली तरी सापडत नाही. अवतार कार्याबरोबर येतो आणि ते कार्य संपले की दुसऱ्या अवतार कार्यात प्रकट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, या हरीला स्वस्वरूपात त्याच्या पायी जीवाची मिठी घालून आहे त्या स्थळी धरून ठेवा. 3698 कवळाची ये सुखे परब्रह्म झाले गोरखे हात गोवनी खाय मुखे बोटा साधी लोणची कोण जाणे तेथे कोण लाभ का ते ब्रह्मादिका दुर्लभ गाली हमामा हुंबरी पावा वाजवी मोहरी गोपाळांचे फेरी हरी छंदे नाचतसे काय नवते त्या घरी खावया रिगे लोणी चोरावया तुका म्हणे समेतया आम्हीही सोकलो. 3698 काल्याच्या एका घासाच्या सुखाच्या आशेत साक्षात परब्रह्मस्वरूप गोपाळ कृष्ण गुराखी झाला. दही भाताचा काला हातात धरून बोटावरील लोणच्यासह मुखाने खाऊ लागला. जे देवांना दुर्लभ आहे त्या परब्रह्माला काला खाण्यात कोणता लाभ होतो हे कोणालाही कळत नाही. गोपाळ हमामा हुंबरी खेळ खेळू लागले, रिंगण घेऊन नाचू लागले, फेऱ्या घेऊन गोल फिरू लागले. तेव्हा हरी बासरी वाजवीत होत त्यात रमला नाचू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला त्याच्या घरी खाण्याकरिता कमी होते का? आधाशीपणे घराघरात शिरून त्याने लोणी खाल्ले. त्याच्या संगतीने आम्ही चोरून लोणी गोरस खाण्यास सोकावलो असे तुकाराम महाराज म्हणतात. 3699 कान्होबा आता तुम्ही आम्हीच गडे कोणाकडे जाऊ नेंदू वाहीन तुझी भारशी दोरी वळतीवरी येऊ नेदी डवळे गाईचे दूध काढू एकल्या एक ठोंबे मारू तुका म्हणे टोकवू त्याला जे तुझ्या बोला मानिती ना. 3699 गोपाळ म्हणतात, कान्होबा आता तूच आमचा खेळगडी. तू आणि आम्ही दोघे जण मिळून आपापल्या वाट्याची शिदोरी खाऊन टाकू. यातील कोणालाही विभाग देणार नाही. तुझ्या शिदोरीचे ओझे आम्ही वाहू. गायी वळविण्याची तुझ्यावर पाळी येऊ देणार नाही. शुद्ध बुद्धिरूपी पांढऱ्या गायीचे दूध काढू. सैरावैरा धावणाऱ्या भटकणाऱ्या गायींना तडाखे मारू. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना तुझे बोलणे मान्य नाही त्यांना केवळ तोंडाकडे पाहायला लावू, त्यांना काहीही मिळणार नाही. 3700 बहुकाळी आम्ही देवाची गोवळी नाही वीट देतो भाते जेऊ बैसवू सांगाते बहुकाळे माझे पांघरे कांबळे तुका म्हणे नाही त्यांचे आमचे से काही. 3700 आम्ही सदा सर्व काळ देवाचे गुराखी सवंगडी आहोत. जे कधी विटत नाही नासत नाही असा खाऊ त्यांच्याबरोबर खातो. फार काळापासून तो आमचे काळे कुट्ट कांबळे पांघरतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही त्याचेच आहे, आमचे असे काही नाही. 3701 बहुबरा या सांगाते मिळे चारा म्हणून जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. बरवा दिसे समागम याचा निमिषे पुढती तुका सोकला सोकवितो लोका. 3701 हा कृष्ण फार चांगला आहे. त्याच्या संगतीत आम्हाला चांगले खायला मिळते, गुरांना चांगला चारा मिळतो, म्हणूनच आपला जीव अर्पण करून त्याच्या मागे येऊन राहिलो. हा पार देखणा आहे. याचा सहवास क्षणभर असला तरी पुरेसा चांगला वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, पुन्हा सहवास मिळवण्यासाठी मी सोकावलो आहे आणि लोकांनाही सोकवीत आहे. 3702 घेती पाण्यासी हुंबरी त्यांचे समाधान करी एशी गोपाळांची सवे जाती तिकडे मागे दावे स्थिरावली गंगा पांगविली म्हणे उगा
मोहरी पावा काठी तुका म्हणे याजसाठी. 3702 यमुनेच्या खळखळ आवाज करणाऱ्याला पाण्याला शांत करण्यासाठी गोपाळ यमुनेच्या पाण्याशी हुंबरी खेळत झुम्मत होते. कृष्णाने त्याचे समाधान केले. अशा प्रकारे गोपाळांच्या सहवासाची त्याला सवय होती. ते जातील तिकडे तो त्याच्या मागे धावत जाई. श्रीहरीने बासरी वाजवली. त्यातील मधुर स्वराच्या योगाने यमुनात जळ तल्लीन झाले. मंत्रमुग्ध होऊन स्थिर झाले. पुन्हा बासरी थांबवून गंगे चालू लाग म्हटल्याबरोबर ती चालू लागली. तुकाराम महाराज म्हणतात, संपूर्ण विश्वाला मोहित करण्यासाठी देवाने मोहरी पावा काठी धारण केली होती. 3703 वळत्या गायी धावे घरा आमुच्या करी एर झारा. नाव घेता तो जवळी बहुबला कानो बळी. नेदी पडो उने पुरे म्हणे अवघेची बरे. तुका म्हणे चित्ता वाटेन व्हावा परता. 3703 आमच्या सैरा वैरा पळणाऱ्या गायींना हरी वळवतो. आमच्या घरी एरझारा करतो. कानोबा असे म्हणता क्षणी जवळ येऊन उभा राहतो. तो अत्यंत बलवान आहे, चांगला आहे. आम्ही जे जे करतो ते त्याला आवडते. छान छान म्हणून आमचे कौतुक करतो. आम्हाला कमी पडू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा काना आमच्यापासून दूर जावा असे आमच्या चित्तात बुद्धी येत नाही. 3704 म्हणती धालो धनीवरी आता न लगे शिदोरी. नये क्षणभरी आता यांस विसंबो. चाल चाल रे कानोबा खेळ मांडू राणी बैसऊ गोठणी. गायी जमा करोनी न लगे जावे घरा. चुकलिया एरझारा सज्जन सोयरा. माय बापा तू आम्हा तुका म्हणे डाले पोट. आता कशाचा बोबाट पाहणे ते वाट मागे पुढे राहिली. गोपाळ म्हणाले, आमचे पोट भरले. आता आम्हाला शिदोरी खाण्याची आवश्यकता नाही आणि या हरीला क्षणभरही सोडणार नाही. चल कान्होबा, आपण रानात खेळायला जाऊ. सर्व गायी एका ठिकाणी आणून बसवून ठेवू. देवा, आता घराकडे जाण्याची गरज नाही. आमच्या एरझारा चुकल्या आहेत. देवा, तूच आमचा सज्जन सोयरा, तूच मायबाप आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा पोट भरल्यानंतर कशाचा बोबाटा करायचा. मागे भूतकाळ पुढे भविष्यकाळ विचार करणे संपले. 3705 तुझे संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीतांचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. 3705 भगवंता, सैरवैर झालेले चित्त तुझ्या संगतीमध्ये स्थिर झाले. जे कधी पाहिले नाही ते सुख भोगाचे सोहळे आम्ही उपभोगले. आमच्या घरात ताकाचे सरोवर आहे, पण येथे लोण्याचा पूर आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आम्हाला हकलून लावले तरी आम्ही जाणार नाही. तुझ्या सहवासात राहू. 3706 कामे पिडिलो माया बहुमारी नाही दया. तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरे. तुझे लागलो संगती आता येतो का कुलती. तुका म्हणे तुझ्या विडा कानोबा हे गेली पिढा. 3706 देवा, आम्ही या संसारात कामपिढेने त्रासलो आहोत आणि माया मला जन्म मृत्यूच्या दारात छळते आहे. तिच्या अंतकरणात दयाभाव अजिबात नाही. म्हणून देवा, तुझ्या आधाराने राहिलो, त्यामुळे सर्व काही चांगले झाले. तुझी संगती धरली म्हणून तुझ्याकडे काकुळतीला येत आहे. तुलाच शरण येत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, कानोबा, तुला भिवून आमची सर्व पीडा नाहीशी झाली. 3707 खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णवाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. कळी काळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे. टाळ मृदुंग गाई पुष्पांचा वरुषाव अनुपम्य सुख सोहळा रे. लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नरनारी लोकारे. पडती पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे.
वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर सुटती रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर. अरे भाई, या वैष्णवांनी प्रेमभावाने चंद्रभागेच्या वाळवंटात एकात्म भावाचा खेळ मांडला आहे. त्या खेळात सर्व वैष्णव नाचू लागले. क्रोध, दुराभिमान, लोभ त्यांनी पायाखाली तुडवून एकमेकांच्या चरणावर डोके ठेवले. पवित्र नामगाणे गात आनंदाच्या भरात नाचत कळीकाळावर मात करण्यासाठी ते धैर्याने उभे राहिले. ते एकापेक्षा एक युद्धविशारद आहे. त्यांच्या देहाला चंदनउटीचा सुवास येत असून गळ्यात तुळशीचे हार शोभत आहे. टाळ मृदुंगाचा घोष आहे. फुलांचा वर्षाव चालला आहे. अनुपम्य असा हा सुख सोहळा आहे. भजनाच्या नादाने लुब्ध होऊन मूढ नारी, पंडित, ज्ञानी, योगी, महानुभवी, सिद्ध, साधक सर्वांची एकच समाधी लागली आहे. हे हरिभक्त आपल्या वर्णाचा जातीचा अभिमान विसरून एकमेकांना लोटांगण घालीत आहे. त्याचे चित्त लोण्यासारखे निर्मळ आहे. ते पाषाण हृदयी मनुष्याला सुद्धा भक्तीचा पाझर फुटतो. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांच्या अशा नामघोषाने आकाश गरजत आहे. वैष्णववीर भजनात दंग झाले आहेत. भवसागर तरुण जाण्यासाठी त्यांनी ही सोपी पायवाट केली आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.